तेरा काम ये 4 दिन बोला है किधर है कम कम बोला ले कम बोला तेरा 4 दिन कोई ना कोई आ जाता बोलने डिक्की डिक्की लगाया ना अच्छे से तर चला सामन्याला इथून सुरुवात होईल. सलामीची जोडी नमित रोनित तर सानपाडा विरुद्ध कुमार 11 तुर्बे या दोन्ही टीमच्या दरम्यान मॅच आहे. तर बॅटिंगला येतोय कुमार 11 तुर्बे संघाची सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे नमित. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोनित. स्ट्राइक पे नमित स्ट्राइक पे रोनित तर सानपाडा आपला एक्स्ट्रा गड आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाज आहे प्रमोद. सानपाडा एक्सप्रेस पहिलाच बॉल यावेळी फुल टॉस होता. फॉलो मध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला. थ्रो देखील इथे चांगला येतोय. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाते. तर टीमची धावसंख्या 1. वैयक्तिक धाबेचं खातं ओपन केलंय फलंदाज रोनितने. सेकंड एंडला जातोय फलंदाज नमित. यावेळी मात्र चेंडू चांगला होता. चांगलं बॅकअप देखील येते तिथे. एक सिंगल फक्त धावफलकावर लागले. एकदा आतापर्यंत लागले धावफलकावर. चांगली गोलंदाजी प्रमोदच्या दरम्यान. 3 ओव्हरची मॅच सेमीफायनल क्रमांक पहिली. यावेळी मात्र उडवलाय ऑन साइडच्या रिजन मध्ये. सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पल्लीकडे. नमितच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत षटकार. तर एक मोठा खेळाडू आहे नमित पाटील. ज्याच्या दरम्यान आपण सातत्याने मोठे स्ट्रोक पाहतो. तर ओपनिंगला आलाय आपल्या टीमसाठी. यावेळी मात्र कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न झाला. रनर चेंडू पिच झाल्यानंतर पूर्णपणे बीट केला जाते. गोलंदाज प्रमोदच्या दरम्यान. अनुभवी गोलंदाज आहे. एक्सपिरियन्स आहे गोलंदाजाचा. यावेळी फटका चांगला आहे. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये सरळ चेंडू चाललाय. वन बाउन्स सीमारेषा पल्लीकडे. आणखीन एक चौकार येतोय फलंदाज नमितच्या बॅट मधनं. तर टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धावा लागला धावफलकावर. अकरा धावा. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. कव्हरच्या वरतून डीप कव्हर मध्ये सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला. वन बाउन्स सीमारेषा पल्लीकडे. षटक क्रमांक पहिला इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या लागली धावफलकावर. बिनबाद 15 धावा. क्या निकाल रहा है हाँ अरे पेट्रोल ने उसमें पेट्रोल तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय बॉलर्स तेजस. तेजसचा हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न झाला रोनितच्या दरम्यान. तर एक सिंगल मिळेल टीमची धावसंख्या. तर जे कट्ट्यावर बसले त्यांनी वरती पाय घ्या, नाही तर इथून बाजूला पा.
यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. ऑन साइडच्या रिझन मध्ये चेंडूला भिरकावलाय. अंपायर सिद्धू सरांचा इशारा येतोय. इट इज अ षटकार लगावलाय. टीमची धावसंख्या 6 ने पुढे सरसावली जाईल. धाबा लागला धावफलकावर 22 धाबा. 22 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक दुसरा इथे प्रगतीपथावर असताना तर सारसोळा संघ आपण थोडं लाईनच्या मागे व्हायचं आहे. तर एखाद्या खेळाडूने जम घेतली तर तुमच्या अंगावर येऊ शकतो तो खेळाडू, याची नोंद घ्या. थोडस मागे व्हा. गोलंदाज तेजस यावेळी हॅप ट्रॅकर होता. उडवण्याचा प्रयत्न झाला. गती कमी केली या चेंडूवर. व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लोवर रन होता. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाईल. टीमची धावसंख्या इथून एकली वाढली. धावा लागले आतापर्यंत धावफलकावर 23 धावा. 23 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतोय नमित. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर धावेल. यावेळी मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. चांगला रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण पाहतोय. दोन्ही बंधू आहेत, नमित पाटील आणि रोनित पाटील. चेंडू शिल्लक आहे षटकातील 2. यावेळी मात्र डान्सिंग द डाऊन लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू खाली येतोय. विकेटचं पतन होत आहे. पहिला हादरा यावेळी मात्र टीम कुमार 11 तुर्बेला आणि पहिला गडीगारत. तर नवीन फलंदाज कौशल. तर टीमची धावसंख्या 25 धावा. 25. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. यावेळी मात्र चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. यावेळी मात्र जसा नमित परतला तसा त्याच्या मागोमाग रोनित देखील इथून परततोय. बॅक टू बॅक 2 विकेट इथे पडले. टीमची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस धावा लागल्यात. 25. तर चला स्पीडअप करा थोडासा. शेवटचा एक षटक इथून शिल्लक आहे. 3 ओव्हरची ही मॅच. अजून 2 मॅचेस आपल्याला इथे खेळवायचे आहे, त्याची नोंद घ्या. तर गोलंदाज आकाश. यावेळी मात्र चांगला चेंडू पिच झाला, परंतु लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चेंडू डोलावला. एक सिंगल कंप्लीट होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता या 2 धावा इथून कंप्लीट केल्यात. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागल्या 27-27. षटक क्रमांक 3. स्लॉगिंग षटक आहे. शेवटचं षटक. पहिल्या सत्राचा खेळ आपल्या समोर चालू असताना कुमार 11 तुर्बे संघ बॅटिंग करतोय. यावेळी मात्र ऑफ ब्रेक होता, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. हा चेंडू पूर्णपणे बीट केला जातो इथून फलंदाज राहुलला. यावेळी मात्र चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये. 6 धावांसाठी राहुलच्या बॅट मधने येतोय हा षटकार. तर यस,
टीमची धावसंख्या इथून 6 ने वाढली 33 धाबा. वर येताना भाव्या भाव्या पकडले. तर इथून डॉट बॉल येतोय. 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. आणखीन एक कॅच. फलंदाज इथून बाद होतोय. राहुलला इथून परतावा लागते तंबूच्या आशाला. आणखीन एक विकेटची पतन. तर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 33 धाबा धाव फलकावर. बॉलिंग में भी नहीं डाले गए. तर शेवटचा बॉल. यावेळी चेंडू हवेत चाललाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येईल. आणखीन एक विकेटची पतन होते. तर तब्बल 2 विकेट्स या गोलंदाजाने देखील घेतल्यात. तर षटक क्रमांक 3 देखील ते संपलाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 33 धाबा आणि 34 धाब्यांचं टार्गेट आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धाब्यांची गरज. तर दाराबे 11 दाराबे आणि कुशल 11 सारसोळे. आपण टॉस साठी या. बॉलर भी नहीं आज जो काय अपना टकला. तर टॉस साठी यायचं आहे. दाराबे 11 दाराबे आणि कुशल 11 सारसोळे. तर चला सलामीची जोडी पाठवा लवकरात लवकर खेळपट्टीवर. बॅट्समॅन विशाल आणि अजय. वो लेफ्टी का भी रन है टोटल. तर यापुढची मॅच सेमीफायनल क्रमांक 2 दाराबे 11 दाराबे आणि कुशल 11 सारसोळे. तर सन्माननीय भालचंद्र दिनकर कोळी साहेबांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल. तर नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय कुशल 11 सारसोळा टीम. तर जशी मॅच संपेल आपला निर्णय कळवायचा आहे. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे लगेच. तर चला स्पीडअप करा. कुमार 11 तुर्भे संघ. तर 34 धाब्यांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विशाल. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजय. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी अनुराग. तर चला स्पीडअप करा मित्रांनो सामना. तर चला कुमार 11 तुर्भे. तर चला नमित दादा आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकरात लवकर. तर चला पंच वॉर्निंग द्यायची आपण. कारण की अजून 2 मॅचेस इथे आपल्याला खेळवायचे त्याची नोंद घ्या. 33 धाब्यांचं 34 धाब्यांचं टार्गेट आहे. 34 रन्स तुम्हाला इथून कंप्लीट करायचे. मॅच जिंकण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे विशाल. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजय. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज अनुराग येतो आपला स्पेल घेऊन.
P1चं पहिलं षटक 34 धाब्यांचं टार्गेट इथून सेट झालंय. सानपाडा या टीम पुढे. इतर यावेळी मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा सरळ चेंडू चाललाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होतो. एक सिंगल मिळते. एक धाब्याने वैयक्तिक धाब्यांचं खातं इथून ओपन केलंय. धावफलकाचं दार इथून ओपन केलं जातंय. एक धाव धावफलकावर लावले. गोलंदाज अनुराग आहे. गोलंदाजच्या मार्कवर P1चं पहिले षटक हाताळत असताना शॉकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय विशालला. एक डावकऱ्या हाताचा फलंदाज आहे. एक हार्ड हिटर म्हणून देखील ओळखला जातो या टीमसाठी. यावेळी मात्र शॉर्ट पिच होता. उडवला ऑन साइडच्या रिजन मध्ये. सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला आणि घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होतोय. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 2 धावा. 2 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर यावेळी मात्र फटका चांगला आहे. पॉइंटच्या क्षेत्रामधनं सरळ डीप पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार होते. फलंदाज विशालच्या बॅट मधनं टाइम केलं, स्वतःला जागा बनवली आणि तदनंतर पॉइंटच्या डोक्यावरनं या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला. तर 4 धाब्यांसाठी या चौकार होतो. टीमची धावसंख्या 4 ने वाढली जाईल. धाबा लागल्या आतापर्यंत धावफलकावर 6 धाबा. तर 6 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर सन्माननीय विनोद दिवेकर साहेबांना विनंती असेल की यायचं मंचावर. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर होता. उडवलाय ऑन साइडच्या रिजन मधून सरळ चेंडू फरार झालाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी विशालच्या बॅट मधनं येतोय हा खणखणीत षटकार. तर टीमची धावसंख्या 12 धाबा. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु चांगला झेल तिथून पकडला जाईल. विकेटचं पतन होत आहे. हाता क्रमांक पहिला आणि पहिला गडी यावेळी मात्र बॅक टू द पवेलियन टीम सानपाडाचा. तर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 12 धाबा धावफलकावर. तर विनंती असेल जे खेळाडू सीमारेषाच्या दिशेने बसलेले आहेत ते थोडंसं मागे व्हायचं आहे. थोडंसं मागे व्हा. सानपाडा टीम एक स्टेप मागे व्हा. तर नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय भरत. तरी यावेळी मात्र सरळ चेंडू चालला फायनल लेगच्या रिजन मध्ये. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला. तर षटक क्रमांक पहिलं एक ते संपलाय.
टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 13 धावा, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. तर 12 चेंडू आणि 21 धावा. तर गोलंदाज नमित आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. तर यावेळी फटका चांगला आहे. टायमिंग देखील बेमिसाल होते, परंतु क्षेत्ररक्षण देखील अव्वल दर्जाचं साकारलं जात आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण, परंतु हा षटकार येतोय. कदाचित पाय हा डिवायडरवर लागला असावा. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक रोनित येतोय चेंडू खाली. विकेटचं पतन होत आहे. तर चला स्पीडअप करा. नवीन बॅट्समन पाठवा लवकर. तर नवीन बॅट्समन तेजस आलाय मैदानावर. टीमची धावसंख्या 6 ने वाढली. 19 धावा झाल्यात आतापर्यंत. तर 10 चेंडू 15 धावांची गरज. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फक्त कलेक्ट करण्यासाठी जाईल. 6 धावांसाठी हा षटकार येतोय. आणखीन एक मोठा स्ट्रोक. फलंदाज बरेचशा बॅटमधनं षटकाराला. टीमची धावसंख्या 6 ने वाढली जाते. 25 धावा, 25 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर यावेळी मात्र चेंडू चांगला होता. गती परिवर्तन, स्लोअर वन टाकला. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाते. 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. षटक क्रमांक दुसरा इथे प्रगतीपथावर असताना यावेळी डान्सिंग द डाऊन ऑन साइडच्या रिजन मध्ये डीप मध्ये रोनित तैनात आहे. एक सिंगल इथून कंप्लीट केली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागली आतापर्यंत धावफलकावर 27 धावा. शेवटचा एक चेंडू इथून शिल्लक. तर 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. यावेळी स्ट्रोक चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे रोनित तैनात होता. रोनितच्या हातामध्ये हा झेल पकडला जाईल. विकेटची पतन झाली. आणखीन एक कॅच तिथून पकडली जाते. फलंदाज इथून बाद झालाय. हाता क्रमांक 3 आणि 3 गडी टीमची धावसंख्या 27 धावा. तर 6 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाज राहुल. 6 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. यावेळी मात्र लॉफ्ट केलाय ऑन साइडच्या रिजन मध्ये.
सरळ सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी हा स्ट्रोक घेतोय फलंदाज तेजसच्या बॅट मधनं षटकार. तर 1 धाब्याची गरज आहे. तर यावेळी मात्र ऑनसाइडच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगला एफर्ट लगावलं गेलं. ही मॅच जिंकले सानपाडा टीमने. तर वेल प्लेड सानपाडा. तर चला कुशल 11 साळसोळा आपला निर्णय कळवा. मैदानाचा ताबा घ्या. 3 ओव्हरची मॅच. तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर तेजस यायचा आहे मंचावर आपला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. तर सन्माननीय मनसुख खान साहेबांना विनंती असेल की आपण देखील यायचं मंचावर. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर तेजस. तर मान्यवरांना विनंती असेल की मंचावर यायचं आहे. तर मनसुख खान साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तेजस. तर वेल प्लेड तेजस. सेमीफायनल क्रमांक पहिली ते रंगली. त्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग केली तेजसने. तर यापुढची मॅच. तर चला धारावे टीम आपली सलामीची जोडी पाठवायची खेळपट्टीवर लवकरात लवकर. अजून बॉल